नमस्कार मित्रांनो, मी भूषण नेमळेकर दहिसर कनेक्ट आणि दापोली कनेक्टच्या वतीने आज तुमच्याशी जोडलो गेलो आहे. आणि आज माझ्याबरोबर जी व्यक्ती आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की जे एक विजनरी आहेत ते डॉक्टर मोकल, जे दापोलीमध्ये ज्यांनी दापोली अगदी साधी दापोली असताना त्यांनी पाहिले आणि आज त्यांच्या विजनमुळे देखील त्यांनी आज जे काही डेव्हलपमेंट केलेली आहे आणि पाहिलेली आहे याच्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. मी डॉक्टर चंद्रकांत जगन्नाथ मोकल. आता माझं वय 84. मी पक्का दापोलीकर. म्हणजे मला लोक असं समजतात, पण मी दापोलीकर नाही. मी मोकल म्हटलं की साधारणतः, आणि आगरी म्हटलं की तो अलिबागचाच असणार. मी अलिबागकर. माझं मूळ गाव हाशिवूर आहे. अलिबाग तालुक्यामध्ये एक मोठं गाव आहे आणि त्या गावामध्ये मी जन्मलो आणि तिथेच 11वीपर्यंत शिकलो. आमच्या सुदैवाने आमच्या गावामध्ये 11वीपर्यंत शाळा होती आणि त्या शाळेमध्ये 11वी झालो आणि मग मुंबईला गेलो. मुंबईला कीर्ती कॉलेजला इंटर सायन्सपर्यंत शिकलो. दादरला. आणि मग तिथून मी सायन आयुर्वेदिक कॉलेज, आपल्या सायन्स स्टेशनच्या बाजूचं, तिथे मी मेडिकलला ॲडमिशन घेतली. आमच्या वेळेला पूर्वी एक GFM नावाचा कोर्स होता. तो बंद झाल्यावर MFM नावाचा कोर्स आला. या कोर्समध्ये अर्ध आयुर्वेदिक आणि अर्ध ॲलोपॅथिक शिकवलं जायचं. हा 5 वर्ष मुदतीचा होता. आणि मुंबईत एकंदर शिकवणारा स्टाफ आणि एकंदर सुविधा याच्यामुळे 5 वर्ष कधी गेली समजली नाही. आणि 5 वर्षांनी मी डॉक्टर झालो. आणि डॉक्टर झाल्यानंतर माझा मात्र पहिल्यापासून विचार हाच होता की कुठं तरी खेडेगावामध्ये जाऊन प्रॅक्टिस करायची. नाही, हे नक्की होतं. त्या काळात माझी फार गरिबी होती. आई वडील शेतकरी होते आणि मोठा भाऊ माझा बॉम्बे पोर्ट्समध्ये नोकरीला होता. त्याला 130 रुपये त्या काळात महिना पगार होता. आणि तो 11वी पास होता आणि मी इंटर सायन्स होतो. पण ॲडमिशन आमच्या कोर्सची 11वी पास असली तरी व्हायची. आणि त्याच्या सुदैवाने त्याला पण माझ्या कोर्सलाच ॲडमिशन मिळाली. आणि मग आम्ही एका 10 खोलीत चुनाभट्टीला राहून, चुनाभट्टीला एका झोपडपट्टीत आम्ही राहायचो. आणि त्या झोपडपट्टीमध्ये तिथून आम्ही सायन आयुर्वेदिकला यायचो. मी सायकलवर यायचो, मोठा भाऊ चालत यायचा किंवा ट्रेनने यायचा असं. आणि आम्ही दोघे तिथे शिकलो. आणि सुदैवाने मुंबईमधल्या एकंदर सगळा शिकवणारा स्टाफ, विद्यार्थी चांगल्या घराण्यातले, अशामुळे ते 5 वर्ष कधी गेली समजलीच नाही. आणि 5 वर्षांनी डॉक्टर झाल्यानंतर मी डॉक्टर म्हणून खेडेगावात जायचं असं ठरवल्यानंतर मी नोकरी शोधत होतो पहिल्यांदा. आणि नोकरी म्हणजे मी जे आता हिंदूजा जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला नोकरी शोधण्यासाठी गेलो. तर तिथे मला त्याने 125 रुपये महिना पगार मिळेल आणि तुम्हाला एक राहायला खोली मिळेल छोटीशी, आणि तुम्हाला आम्ही जॉब देतो असं सांगितलं. आणि तेवढ्यामध्ये गुहागरला शृंगारतळी नावाचं एक गाव आहे. त्या गावामधले डॉक्टर जावकरांची माझी ओळख झाली. म्हणजे त्यांच्याच झोपडीमध्ये आम्ही राहत होतो. तर त्यांनी मला म्हटलं, चल आपण फिरायला जाऊ मुंबईला, कोकणामध्ये गुहागरला. आणि मला खरंच नागोठण्याच्या पुढे काय कोकण आहे माहीत नव्हतं. मी त्यांच्याबरोबर त्यांच्या गाडीतनं आलो आणि ते हुशार आणि वस्ताद होते डॉक्टर साहेब जावकर. त्यांनी काय केलं, मला 4-5 दिवस सकाळी दवाखान्यात न्यायचे. सगळ्यांना सांगायचे हा माझा मुलगा आहे, आता इथे प्रॅक्टिस करणार आहे असं वगैरे सांगायचे. आणि 4-5 दिवसांनी ते अचानक मुंबईला गेले. मला माझं काम निघाले, मुंबईला जातो, तू एक 4 दिवस दवाखाना बघ. आणि त्याप्रमाणे मी तो दवाखाना बघितला. एक 8-10 दिवसांनी ते आले. त्यांची झालेली काय कॅश होती ती त्यांच्या हातात केली. त्यांना नमस्कार केला. वयोवृद्ध होते. आणि म्हटलं मी निघतो. तर त्यांनी मला म्हणाल, नाही असं नाही जायचं,
त्यांनी एक 500 रुपये त्या काळचे मला दिले आणि म्हणाले काय नाही, मुंबईला जाऊन चांगले कपडे वगैरे शिव. आणि असं केलं आणि मी निघून आलो. आणि त्याने गावामधल्या व्यापाऱ्यांची आणि लोकांची बैठक घेतली आणि म्हणाले ते नवीन एक मुलगा आला होता, तो कसा आहे डॉक्टर म्हणून. तर त्या काळात मी 2-4 पेशंट चांगले बरे केले होते, त्यामुळे लोकांनी सांगितलं चांगला आहे मुलगा, चांगला आहे. आणि मग ते परत आले माझ्याकडे मुंबईला आणि मला म्हणाले, अरे चंदू ना, मला चुनाभट्टीला माझं मोठं बिल्डिंग बांधायचं आहे, स्वतःचं घर बांधायचं आहे. ते एक वर्षभर ये ना माझ्याकडे, माझं बघ, म्हणजे मला थोडी मदत पण मिळेल आणि माझा दवाखाना चालतो आहे असं हे होईल, सपोर्ट होईल. तर त्यामुळे त्याने मला सांगितलं, मला इथे कारण बाहेर 125 रुपये पगार होता आणि तिथेच 125 रुपये कधी कधी रोजची कॅश होती. हां, तर तो मला फरक लक्षात आल्यामुळे अरे म्हटलं इथे 2 पैसे जास्त मिळतील म्हणून मी इथे आलो. आणि त्याने मला एक गाडी डॉज जुनी, त्यानंतर एक छोटंसं घर, नंतर दवाखान्याची जागा, दवाखान्याची सगळ्या वस्तू आणि एक नोकर असा मला दिला आणि ते निघून गेले. आणि प्रॅक्टिस माहिती होती खेडेगावातले आणि खूपच असायचे लोक, अडचणीत असायचे आणि अशा ठिकाणी आपण प्रॅक्टिस करतो याचा मलाही आनंद होता. आणि म्हणून मी ते 1 वर्षाच्या म्हणजे जवळजवळ 3 वर्ष राहिलो. हां, आणि मग 3 वर्षांनी त्यांना म्हटलं, त्यांना आम्ही दादा म्हणायचो, दादा आता मी निघतो. आणि मग निघालो. तर तिथमध्ये आमचे मोकल फॅमिलीचे एक गुरुस्थान आहे, श्रद्धास्थान आहे, ते साताऱ्यात आहे. आणि त्यांच्याकडे मी गेलो. म्हटलं मी 2 जागा बघितल्यात, की एक गुहागर आहे, सॉरी एक दाभोळ आहे आणि एक रेवदंड आहे, तर कुठं प्रॅक्टिस करू असं त्यांना पत्र लिहिलं. तर त्यांचं एक ओळीत पत्र आलं, ती नाथपंथी गादी आहे, एक ओळीत पत्र आलं की घरापासून दूरची जागा निवडावी. आम्ही टेप टाकली म्हणून आमचं मग दाभोळ म्हणून दाभोळला आलो. दाभोळला तेव्हा दाभोळची सिच्युएशन अशी होती की तेव्हा मुंबईहून बोट यायची. हां, फारशा म्हणजे एस टी वगैरे सुरू झाल्या होत्या पण फारशा त्या कार्यान्वित नव्हत्या. तर ती बोट यायची रोज, गुरुवारी नाही. आणि बोटीमध्ये 300 ते 400 पॅसेंजर यायचे आणि ते पॅसेंजर यायचे दाभोळला मुंबईहून आणि दाभोळहून मुंबईला लोक जायची. तर त्यांना न्यायला आणि आणायला अशी लोक बंदरात यायची. आणि तो जवळजवळ 2000चा मॉब असायचा. आणि मग त्यांना इतर वस्तू खरेदी, किराणा माल हे ते करताना डॉक्टरची पण गरज असायची. आणि त्यामुळे माझी प्रॅक्टिस मस्त होती, झकास आणि प्रॅक्टिस चांगली होती. व्हिजिटला मी कधी कोणाला नाही म्हणायचो नाही. वादळ असो, पाऊस असो, काय असलं तर मी जायचोच मी. म्हणजे आजही आयुष्यात मी कधी कोणाला नाही म्हटलेलं नाही. आणि याच्यामुळे प्रॅक्टिस मस्त होती. आणि मी समाजाने आग्री आहे, मासे लागतात खायला, दाभोळ बंदर मासे भरपूर मिळायचे, त्यामुळे मस्त चाललं होतं, समजलं का. आणि ते सगळं व्यवस्थित चाललं असताना अचानक 70मध्ये जी बोट यायची तिला एक छोटासा देवगडला ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामुळे ती बोट बंद झाली. हां, आणि ती बोट बंद झाल्यामुळे थोडीशी प्रॅक्टिस कमी झाली. आणि मग मी परत आमच्या गुरुबाबांना विचारलं काय करू, तालुक्याला येऊ का. त्यामुळे चालेल. आणि म्हणून मी दापोलीला आलो, चालेल काय. आणि त्यावेळची दापोली सांगायचं म्हटलं तर त्यावेळची दापोलीतला मी 7वा डॉक्टर. हां, 6 डॉक्टर अगोदर होते आणि मी 7वा. आणि 1 MBBS त्याच्यात, बाकी सगळे आयुर्वेदिक. आणि महत्त्वाचं म्हणजे कोणाचंही हॉस्पिटल नाही, सगळ्यांचे पहिल्या माळ्यावर दवाखाने होते. शेवटी मी एक साठे नावाचे डॉक्टर होते, त्यांना विचारलं, साठे साहेब तुम्ही सिरियस पेशंट कसा तपासता. तर म्हणे सिरियस पेशंट घेतच नाही. म्हणजे म्हणाले तो कॉटेजला न्यायचा, वाटल्याचा आपल्या अगदीच ओळखीचं असलं जास्त तर त्याच्याबरोबर जायचं. तर म्हटलं हे बरोबर नाही. आणि म्हणून मी नाही आपलं म्हटलं हॉस्पिटल पाहिजे. मग सुदैवा हे मी 70ची सांगतोय तुम्हाला. हां, 70
काय 72ची गोष्ट आहे, 72ची. तर तेव्हा काय झालं की मला एक मजगावकर नावाच्या माणसाचं फॅमिली माळावर एक घर पडलेलं हे मिळालं भाड्याने, 75 रुपये भाडं. मी हे मुद्दाम सांगतो की त्यावेळेची सिच्युएशन लक्षात येईल. आणि त्यांनी मला ते भाड्याने दिलं. मी ते रिपेअर केलं आणि तिथे 7 कॉट राहतील एवढं दवाखाना सुरू केला. पहिलं हॉस्पिटल दापोलीत माझंच. हां. आणि हॉस्पिटलची मजा सांगायची म्हणजे त्या घराला मी 2 पडव्या काढल्या. मूळ घरात मी राहायचो आणि पडवीत एका पडवीत पुरुष पेशंट ठेवू, एका याच्यात स्त्रिया पेशंट ठेवू, असं केलं. आणि सगळं हे केलं, सुरू झालं हॉस्पिटल. एक 2-4 महिन्यांनी काही लोक कुरबुरायला लागले. म्हणाले, डॉक्टर साहेब सांगू का? काय म्हणाले, तो अमुक जातीचा माणूस माझ्या बाजूला आहे. हां, म्हणजे जातीयवाद मला अगोदर आमच्याकडे अलिबागला सुदैवाने जातीवाद नव्हता. आणि तो इथे आल्यावर म्हटलं, अरे बापरे, हा जातीवाद म्हणजे बुद्ध मराठ्याच्या बाजूला राहायचा नाही, मराठा मुसलमानाच्या बाजूला राहायचा नाही, असं राहिलं. तर म्हटलं नको. आपण मी काय केलं, तसा मी थोडासा उपजत आर्किटेक्ट असल्यामुळे मी ते सगळ्याचं पाहणी केली आणि बघितलं तर 7 खोल्या स्पेशल रूम बसत आहेत. त्या 2 पडव्यांच्या मी 7 स्पेशल रूम करून टाकल्या. हां. आणि त्याच्यात मग बुद्ध आला तरी तिकडे, कातकरी आला तरी तिकडे, आणि चांगलं चाललं होतं. आणि लोकांशी संपर्क यावा म्हणून मग मी वार करायचो. तर माझा एक बोरोंडी वार होता, एक कोलथर वार होता, एक विसापूर वार होता. त्या दुपारून जायचो मी. ही प्रॅक्टिस संपली की दुपारून जायचो. जाताना वाटेमध्ये जेवढी गावं असतील तिथे एस.टी. स्टॉपच्या तिथे लोक उभे असायचे. हां, ते त्यांना तिथे तपासायचो, औषधं द्यायचो, ते त्यांच्या घरी जायचे, मी पुढे जायचो. असा तो फिरता दवाखाना एकदम झकात चालत होता. आणि मूळ म्हणजे 2 फायदे होते त्याच्यामध्ये. एक, वयस्कर लोक जी माझ्यापर्यंत येऊ शकत नव्हती त्यांना मी पेशंट डॉक्टर म्हणून तिथे अवेलेबल होतो. आणि दुसरं, त्याच्यातले काही सिरियस पेशंट कदाचित मी गाडीतनं घेऊन यायचो, कधी ते दुसऱ्या दिवशी एस.टीने यायचे. हां. आणि हां, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. आणि म्हणून ते त्यांना घरी आणायचं, दापोलीला बरं करायचो. एखादं सिरियस असेल तर त्याला मुंबईला पोचवायचो. हां. किंवा हार्ट अटॅक आला असेल, काय असेल, मुंबईला विशेषतः सायन हॉस्पिटल हे आमचं त्यावेळेला आवडतं हॉस्पिटल. हां, की तिथे जाऊन त्यांना पेशंटला सोडलं की सगळे त्या पेशंटची व्यवस्था व्हायची. आणि असं ते परत सगळं चाललं होतं. प्रॅक्टिस करताना एक लक्षात आलं की दर आठवड्याला 2 नवीन TBचे पेशंट मिळायचे. एवढं मुंबईला ते एका छोट्या खोलीमध्ये बरेच जण राहायचे, त्याच्यामुळे ते त्याच्यामुळे संसर्ग झाल्याने ते पेशंट असायचे. तर मग ते पेशंट नवीन. आणि मग एक्सरे त्यांचा करायचा झाला तर एवढ्या इथे एक्सरेची सोय नव्हती. ती होती सोय चिपळूणला. डॉक्टर निमकर नावाचे ग्रस्त होते, त्यांच्याकडे होती. मग तिथे तो पेशंट पाठवायचा. तेव्हा त्या एक्सरे प्लेट, एक्सरे काढण्याचा खर्च हा 14 आणे होता. 14 आणे होता. आणि एस.टीने जाणं येणं, TBचा पेशंट, त्याबरोबर 2 माणसं, असं जरी बघितलं तर 100 रुपये लागायचे. तर ते मी हिशोबी असल्यामुळे अरे हे पेशंटचे पैसे जास्त जातात. आणि म्हणून मग काय एक्सरे घेतला. मुंबईत गेलो, 2 महिने एका डॉक्टरकडे राहिलो, एक्सरे शिकून घेतला. आणि एक्सरे 2च गोष्टी शिकलो. एक एक्सरे फ्रॅक्चर, हां, आणि एक एक्सरे TB. हां, म्हणजे मेंदूचा एक्सरे कधी मी काढला पण नाही. आणि त्यामुळे 2 एक्सरे जे मला प्रॅक्टिसमध्ये उपयोगी होते ते केले. आणि चाललं होतं. एकदा काय झालं, पावसाळ्यामध्ये अतिशय पाऊस होता, महापूर आला होता म्हटलं तरी चालेल. आणि अशा याच्यात मला बुरोंडीची व्हिजिट आली. बुरोंडी इथून 10 किलोमीटर आहे दापोलीहून. आणि तिथे व्हिजिटला गेलो. वादळाचं असल्यामुळे गाडी नेताना आली, चालत गेलो. आणि तिथे गेल्यानंतर तो पेशंट थोडा मध्यमवर्गीय श्रीमंत होता आणि बेशुद्ध होता. बेशुद्ध पेशंट बघितलं तपासून तर विचार करत बसलो काय असेल. हां. आणि मग लक्षात आलं माझ्या. मग मी हळूच त्यांना विचारलं, म्हटलं पेशंटला तुमच्या डायबिटीज आहे का? तर म्हणाले हो.
म्हटलं रिपोर्ट द्या. तर म्हणे रिपोर्ट मुंबईत राहिले. हां तर अरे बापरे म्हटलं आता हा पेशंट शरीरातली साखर कमी झाली आहे म्हणून बेशुद्ध आहे का साखर वाढली म्हणून बेशुद्ध आहे, निदान करायला जागा नाही. आणि दुसरं म्हणजे गावामध्ये कोणाचीच लॅब नाही म्हणजे साधे काचेच्या आपण नळीतनं डायबिटीज तपासू ते पण नाही. आणि मग मी त्यांना म्हटलं नाही तुम्हाला मुंबईला जायला लागेल, हे अशी अवस्था आहे. पण ते समंजस होते. गावामध्ये एक आयनरकर नावाचे ग्रस्त तेव्हा होते. गावामध्ये 7 4-चाकी गाड्या होत्या, त्याच्यात त्यांची एक होती आणि ती मॉरिस मायनर म्हणून होती. पाठीमागे थोडं पेशंटला झोपायला झोपता यायचं. तर त्यांना रिक्वेस्ट केली, त्याने घेऊन गेले ते आणि याला KMला ॲडमिट केलं. त्यांना तेव्हा 450 शुगर होती. मग ते साखर वाढल्याने बेशुद्ध होते आणि मग ते शुद्धीत आले वगैरे. आणि चांगले बरे झाले. 1-2 महिन्यांनी परत आले. येताना मात्र रिपोर्ट घेऊन आले. आणि ते मला कसं काय असं झालं की मला ते थोडं विचार करायला लागायचा. आणि मग मी म्हटलं अरे आपल्याला निदान नाही करता आलं, आपलं हे नाही. आणि का नाही निदान करता आलं, आपल्याकडे लॅब नाही. मग आमचं 72ला ही 72ची गोष्ट आहे. 72ला आमचं लग्न झालं होतं आणि एक 5-6 महिने झाले होते. म्हटलं तर नवीन लग्न झालं आहे, बायकोला कसं विचारायचं. आणि म्हणून हळूच तिला संध्याकाळी विचारलं. म्हटलं विद्या एक काम आहे, करशील काय. त्याने काय. तर म्हटलं सोमवार ते शुक्रवार तू मुंबईला राहायचं. हां आणि शुक्रवार शनिवार रविवार परत दापोलीत राहायचं. का म्हणाल तर मला असं जर मुंबईला गेलीस आणि पॅथॉलॉजी शिकून घेतलीस तर आपल्या प्रॅक्टिसमध्ये त्याचा उपयोग होईल आणि लोकांची सोय होईल. तर तिने ते मानलं. तर ती सोमवारी पहाटेच्या STने 5ची गाडी असायची दापोली मुंबई, त्याने मुंबईला जायची म्हणजे बॉम्बे सेंट्रलला. तिथून टॅक्सीने बॉम्बे हॉस्पिटलला जायची. पटेल नावाची एक बाई होतं तिथे बॉम्बेला. त्या काळात बॉम्बे हॉस्पिटलचं पॅथॉलॉजी डिपार्टमेंट हे 1 नंबर. हां तर त्या बाईने मी जेव्हा डिफिकल्टी सांगितली त्यामुळे पाठवा तुमच्या मिसेसला. आणि त्याप्रमाणे ती सोमवारी तिथे 11 वाजेपर्यंत पोचायची. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे 4 इतके दिवस काम करायची. आणि शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता परेलून दापोलीसाठी एक ST यायची. तर त्या 5च्या गाडीला ती बसायची. 11 वाजता रात्री इथे यायची. आल्यावर गप्पा जेवण करून आम्ही आरामात झोपायचो. तर शनिवार आणि रविवार 2 दिवस तिला इथे तिला तिच्याही प्रॅक्टिसला मिळायचे, मलाही मदत व्हायची. तर असं ते आम्ही 6 महिने तिथे ती राहिली. आणि 6 महिन्याने आमची लॅब सेट झाली. आणि जेवढं म्हणजे कॉमन तसं कसं मी त्या काळात एकदा मी जामखेडला गेलो होतो. मला माझ्या प्रॅक्टिसमध्ये काही गुरु मिळाले. तर त्या जामखेडला डॉक्टर आरोळे नावाचे एक ग्रस्त नवरा बायको प्रॅक्टिस करत होते. तर त्यांना मॅग्नेसेस पुरस्कार मिळाला होता. तर त्यांना का मिळाला म्हणून त्यांना भेटायला गेलो. तर त्यांच्याकडे त्यांनी खेडेगावातल्या महिलांना म्हणजे जिला लिहिता वाचता येत नाही अशा महिलेला कॉमन डिसिजेस इन द विलेज सर्वसाधारण रोग खेडेगावातले असं शिकवलं होतं. आणि ते सगळं बघून आल्यावर मी म्हटलं अरे फार चांगलं आहे. आणि त्याच्यामुळे या 2 गोष्टी ज्या एक्सरे आणि पॅथॉलॉजी डिपार्टमेंटमुळे मला निदानापर्यंत जायला सोपं झालं आणि लोकांना थोडी मदत मिळाली. किंवा पेशंटचं थोडंसं वर्गीकरण करता आलं आणि त्याच्यामुळे प्रॅक्टिस चांगली होती. सगळं फार सुरेख एकदम. हे वार असायचे, त्या वारामधले काही पेशंट असेल ते आणता यायचे, काही सिरियस असेल ते मुंबईला पोचवायला यायचे. असं करता करता माझ्या लक्षात आलं अरे मुंबईला आपण पेशंट पोचवतो आहे तर आपल्याला वाहनाची गरज आहे. आणि म्हणून मग 1972ला चांगली ॲम्ब्युलन्स घेतली. आणि ते ॲम्ब्युलन्स पेशंट आणायला मुंबई पाठवायला वगैरे उपयोगी पडायची. त्यामुळे दापोली या गावात तर दापोली या गावात
पहिलं हॉस्पिटल, पहिली पॅथॉलॉजी, पहिलं हॉस्पिटल, पहिली ॲम्ब्युलन्स, पहिली लॅब आणि पहिली लॅब, असं हे सगळं मी केलं. आणि त्याचा मला आनंद आहे. आणि होतंच म्हणजे पहिल्यापासूनच की आपल्याला खेडेगावात प्रॅक्टिस करायची आहे आणि चांगली करायची आहे. आम्ही तेव्हा लहान मुलाचे इंजेक्शन देऊन 3 रुपये घ्यायचो. हां, आणि मोठ्या माणसाचे 5 रुपये घ्यायचो. हां, एक इंजेक्शन 2 दिवसाचं गोळ्या औषध 5 रुपये. एखादा मुंबईकर आलाच आणि तो म्हणाला नाही मला अजून एक ताकदीचं इंजेक्शन द्यायचं, अजून एक काहीतरी बिकॉम्प्रेस वगैरे त्याला द्यायचं आणि 8 रुपये घ्यायचे. ही आमची मस्त प्रॅक्टिस होती. हां, एकदम झकास. मी सांगतो ना, मग हे सगळं चांगलं चाललं होतं. आणि 80मध्ये म्हणजे 77मध्ये इंदिरा गांधींची इमर्जन्सी आली. हां, आणि थोडंसं माझं राजकीय थोडा हे होतात माझ्या अंगामध्ये गुण. माझे वडील शेतकरी कामकरी पक्षाचं काम करायचे अलिबागला. दत्ता पाटील जे विरोधी पक्षनेते त्यांचे ते जावई. हां, आणि ते इकडे मला अनेक पक्षातले लोक, विशेषतः जनसंघ तेव्हा होता, जनसंघातले बरे लोक आमच्याकडे या काम करा वगैरे. तर मी म्हटलं मला राजकारण करायचं नाही, मला माहिती नाही काय असतं राजकारण. मला सगळं माहिती होतं पण मी खोटं बोलायचो. आणि म्हटलं राजकारण माहिती नाही, मी आपलं प्रॅक्टिससाठी आलो. पण 77मध्ये इंदिरा गांधींची इमर्जन्सी आली आणि इमर्जन्सी मला आवडली. आजही मी इमर्जन्सीचं समर्थन करतो. हां, का करतो त्याचं एक उदाहरण सांगतो की त्या काळामध्ये मी मुंबईहून येत असेल आणि बॉम्बे सेंट्रलला एस टीत बसायला गेलं असेल तर पूर्वी एस टीला बसायचं म्हणजे कंडक्टर आत घ्यायचा नाही सामान्य पब्लिकला, तो अक्षरशः लाथा मारायचा. हां, आणि इमर्जन्सी आली तेव्हा तो खाली उभा राहायचा, या ना बसा ना, अमुक नंबरला बसा ना. हां, एवढा तो हे करायचा. हां, बदल आला. लोकांनी काही म्हणून दे किंवा आता जे काही राजकीय पक्षाचे लोक म्हणतात आम्ही इमर्जन्सी, तसं नाही. कोणी कोणाच्या इमर्जन्सी हाल केले नाही. समजलं का? सांगतो ना. तर त्याच्या अगोदरच एक किस्सा सांगावा लागेल की मी जेव्हा 11वी झालो आणि इंटर सायन्स झालो आणि मेडिकलला जायचं म्हणायचं, त्या काळात माझे बाबा जेलमध्ये गेले होते. हां, आणि ते शेतकरी कामगार पक्षाचं काम करत आणि तेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा चालू होता. हां, आणि त्या लढ्यामध्ये प्रत्येक तालुक्यातली 10 लोकांची बॅच ही सत्याग्रह करण्यासाठी बेळगावला जात होती. तर त्याच्यात माझे बाबा गेले होते. दत्ता पाटील त्या बॅचचे प्रमुख होते आणि त्याने एकदा सत्याग्रह केला, त्यांना सोडून दिलं. म्हणाले नाही काहीतरी थोडी शिक्षा घेतल्याशिवाय जायचं नाही, आणि म्हणून ते परत सत्याग्रह केला त्यांनी. तर तिथे बेळगावला सत्याग्रह केल्यावर त्या सरकारने त्यांना उचललं आणि जेलमध्ये टाकलं आणि 8 महिने शिक्षा दिली. हां, तर ते 8 महिने बाबा जेलमध्ये गेल्यावर आमचं शिक्षण थांबलं. हां, की अरे आता काय करावं. आणि एक घरी छोटं अलिबागला हाशिवऱ्याला किराणा मालाचं दुकान होतं, तर ते मी चालवायचो. मी शनिवारी मुंबईला जायचो. आमचे 2 मचवे होते, कारण त्या मचव्यातनं फेरी उठायला हे तुमच्या काही वेळानं लक्षात येईल की मचवे होते. त्या मचव्यात रात्री बसायचं, सकाळी मुंबईला उतरायचं. काय भाजी बिजी घरची नेली असेल ते विकायची, काय दुकानाचे पैसे असतील ते भायखळ्याला भाजी बटाटे कांदे वगैरे घ्यायचे. हां, नंतर मशीद बंदरला म्हणजे दाणा बाजार म्हणायचे त्याला, भात बाजार दाणा बाजार, त्या सगळीकडनं काय काय किराण्याच्या वस्तू घ्यायच्या. हां, आणि साधारणतः 4 भैयांच्या म्हणजे 4 लोकांच्या ओझं होईल, 4-5 लोकांचं एवढं ते ओझं मी मचव्यावर यायचं. मचव्यातनं ते गावाला यायचं, मग बैलगाडीतनं मी दुकानात आणायचो, ते आठवडाभर विकायचो आणि परत पैसे करून मुंबईत होतं. घर चालत होतं आणि सगळं ठीक होतं. बाबा आल्यानंतर नाही बाबा जेलमधून आल्यानंतर नाही कॉलेजला जा, आणि म्हणून त्याने परत मला कॉलेजला पाठवलं. सुदैवाने मी इंटर सायन्स पास झाल्यानंतर मग मला मेडिकलला ॲडमिशन मिळाली. तेव्हा डोनेशन वगैरे काय नव्हतं, आणि मला मिळाल्यानंतर भाऊन आणि मी एकत्रच राहत होतो. त्यामुळे भाऊची मी रात्री समज काढली. मी 2 फॉर्म आणले होते. फॉर्म मिळायचा तेव्हा 2.5 रुपयाला, मेडिकलचा फॉर्म 2.5 रुपयाला मिळायचा. माझ्या खिशात 5 रुपये होते. म्हटलं आपण मला 2 फॉर्म द्या. तर मी ते घेतलं रात्री. भावाचं अक्षर आणि चांगलं होतं, त्याने 1 फॉर्म भरून दिला.
एक शिल्लक राहिला. तर म्हटलं अरे तू भरणार येतो, आपण एकच खोलीत राहणार, एका ठिकाणी अभ्यास करू. तर नाही मला वकील व्हायचे. तो तेव्हा ज्युनियर BAला होता आणि नको मला नाही डॉक्टर व्हायचं. असं करून आम्ही दोघं झोपलो. सकाळी उठलं त्याने अंगअष्टमी केली. जाणार तेव्हा मला म्हणतो अरे तो फॉर्म दे, भरतोस? तर मला आनंद झाला ना. तर हो भरतो. आणि म्हणून त्याने तो फॉर्म भरला सगळा आणि मी दोन्ही फॉर्म घेऊन गेलो, हे केलं. तर तेव्हा ॲडमिशन 40 होत्या. तर त्या 40मध्ये मला ॲडमिशन मिळाली. इंटरेस्ट त्याला मिळाली नाही. थोडा चिडला माझ्यावर, म्हणाले काय? म्हणलं असं ते तू BA होतोस ना, LLB हो. हां. आणि माझा स्वभाव बोलका असल्यामुळे आणि सगळ्यांशी मैत्री करण्याचे असल्यामुळे 15 दिवसात मी कॉलेजमध्ये क्लार्क म्हणा, शिक्षक म्हणा, सुप्रिटेंडंट म्हणा, सगळ्यांशी ओळखी झाल्या होत्या. आणि माझ्या नशिबाने नाही, त्या भावाच्या नशिबाने 15 ॲडमिशन वाढल्या. हां, 40च्या 55 झाल्या. मग तो क्लार्क होता पुराणिक नावाचा, तो माझ्याकडे आला. तो म्हणाले अरे चंदू, तुझ्या भावाला ॲडमिशन मिळेल, थोडं चेअरमन साहेबांना भेट. तर तेव्हा चेअरमन त्या आमच्या सोसायटीचे होते नरवणे, तिंबुनाना नरवणे, अत्रे साहेब ज्यांना म्हणायचे, हां ते नरवणे. हां. आणि ते म्हणाले 1000 रुपये डोनेशन देतो ॲडमिशन. तर त्यावेळेला फी भरायचे वांदे होते. हां. तर त्याच्यामुळे म्हटलं साहेब असं आणि आम्ही दोघंही खेडेगावात जाणार आहोत प्रॅक्टिसला, तर दिलीत तर बरं होईल. मग दुसऱ्या दिवशी त्यांचा निरोप आला, तू घे तुझ्या भावासाठी ॲडमिशन. हां. त्या नरवणे भेटले, त्याच्यामुळे ते ॲडमिशन झाली. आणि आम्ही म्हणजे तो त्याच्या हे चांगलं होतं, मी त्याची समज काय काढली की त्याचं मित्रमंडळ चांगलं होतं कामावरचं. तर त्यांनी त्याला कायम रात्रपाळी दिली 5 वर्ष. आणि ते त्याचं डेचं काम करायचे आणि डेला हा शिकायला यायचा. अधिक कधी काय लागलं तर मी होतोच असं. आणि आम्ही कोण डॉक्टरची ओळख कर, हॉस्पिटलची ओळख कर, असं करून कधी घरी मजा नाही केली. थोडक्यात मजा कॉलेजमध्ये केली, म्हणजे हे वगैरे, पण अभ्यासाच्यात नाही. आणि मग 80 नंतर तुम्ही तेव्हा मी 68ला डॉक्टर झालो. राजकारणामध्ये जेव्हा तुमचे पदार्थ येतो ना त्याच्यावर, तर 68ला डॉक्टर झालो. मी इकडे आलो, तो मुंबईत राहिला चुनाभट्टीमध्ये. आणि नंतर सगळं व्यवस्थित चालू असताना 80मध्ये 77मधली जी इमर्जन्सी मला आवडली, त्याचा उपयोग त्याचा असं झालं की मी 77मध्ये इथले जे उमेदवार होते काँग्रेसचे, माननीय बेलोसे साहेब, त्यांचा प्रचार केला. त्यांचा ड्रायव्हर म्हणून राहिलो थोडक्यात. आणि सगळ्या दापोली मंडणगड जेव्हा 2 तालुके, त्या दोन्ही तालुक्यातल्या गाव न गाव घर न घर फिरलो, प्रचाराचे हे बघितले. आणि 80मध्ये आपल्याकडे काय झालं की उमर काजी नावाचे एक उमेदवार मुंबईहून इकडे आले. कोकणात बऱ्याच वेळा पार्सल उमेदवार येतात, तसे ते आले आणि ते लोकसभेला उभे राहिले. अंतुले साहेब तेव्हा मुख्यमंत्री, आणि त्याचं AR अंतुले. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांचाही प्रचार मी केला, पण त्यांचा प्रचार बाबूराव बेलोसेंनी नाही केला. हां, याचं कारण मुसलमान मराठा असेल किंवा त्यांचं काही वेगळं असेल. आम्ही त्यांना सांगतो, आम्ही त्यांना लाडाने दादा म्हणायचो. दादा म्हणून नाही दादा आपल्याला. आणि तेव्हा कसं इंदिरा गांधी कर्नाटकात पुढे आली होती, तेव्हा आम्ही त्यांना समजावून सांगितलं की इंदिरा गांधीच पुढे येणार, तर आपण यांचा प्रचार करायला पाहिजे. पण त्यांच्या डोक्यामध्ये यशवंतराव चव्हाण होते की नाही, यशवंतराव चव्हाण पुढे येणार. हां. आणि त्याच्यामुळे त्याने त्यांचा प्रचार केला. ते काजी पडले, इथे मतं कमी मिळाली या मतदारसंघात. आणि त्याचा आम्हाला राग आला, कारण आम्ही त्याचा प्रचार केला होता. मग पुढच्या इलेक्शन बाबूराव उभे राहिले आणि अंतुलेंच्या हातात तिकीट आहे, त्यामुळे बाबूराव बेलोसेंना तिकीट मिळालं. आणि मी अंतुलेंना भेटायला गेलो, पण थोडा रागवारुसव झाली. हां, त्याच्यामध्ये मी म्हटलं ना, आम्ही काँग्रेसचा प्रचार केला, याने केलेला नाही, तर यानं तिकीट देऊ नये, आम्हाला द्यावं कोणाला तरी, कोणालाही द्या पण द्या. त्याने दिले नाही. मग मी त्याची बंडखोरी केली. मी बंडखोर उमेदवार, काँग्रेस बंडखोर, बाबूराव बेलोसे काँग्रेस उमेदवार आणि सकपाळ जनता पक्ष उमेदवार. आता असं झाल्यानंतर निवडणूक झाली आणि काँग्रेसमध्ये फूट असल्यामुळे
मी 5,000 मतं मिळाली आणि 1300 मतांनी समोरचा उमेदवार निवडून आला. आणि त्यामुळे बाबूराव पडले, मी पडलो. काँग्रेसचे उमेदवार पडले आणि पुढे ती अशी 5 वर्ष गेली. मी परत प्रॅक्टिसमध्ये गेलो. मला फायदा झाला त्याचा. आता तुम्ही म्हणाल तुम्ही पडलेत ना, फायदा कसा झाला, तर लोकांची ओळख झाली ना, त्याच्यामुळे माझी प्रॅक्टिस वाढली. प्रॅक्टिसमध्ये निर्णय लांबून पैशाने यायचे. आणि मदत करण्याचा आपला गुणधर्म होता, तो सोडायचाच नाही. आणि मग 85मध्ये वसंतदादा मुख्यमंत्री होते. आणि मला तिकीट मिळालं. आणि बाबूराव बेलसेंचं काय झालं, अंतुलेंचं ना राजीव गांधीचं भांडण झालं आणि त्याच्यामुळे बाबूराव बेलसेने काँग्रेस सोडून अंतुलेंबरोबर गेले. मग ते तिकडे गेल्यामुळे मला अचानक असं सहज तिकीट मिळालं. आणि यांची राजीव गांधीची लाट होती. मी सहज निवडून आलो. आणि निवडून आल्यानंतरचं मग मात्र माझं म्हणजे आयुष्य बदलण्यामध्ये किंवा हा जो माझ्या डोक्यामध्ये जे काय ज्ञान आहे ते मिळण्यामध्ये मला राजकारणाचा खूप फायदा झाला. तर मी मग असे सांगितल्याप्रमाणे मी 6 महिने असं बसून होतो. एक कमिटी मिळाल्यानंतर त्या कमिटीत मी महाराष्ट्र फिरलो आणि त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र फिरलो. आणि पश्चिम महाराष्ट्रात एका कमिटीतनं असताना पश्चिम महाराष्ट्रात आम्ही एक गाव बघायला म्हणजे साताऱ्यामध्ये गेलो. ते गुरुबुवांचं जे गाव आहे तिथे गेलो. गोंदवलं. आणि त्या गोंदवल्याला गेलो. आणि काही माझ्या आयुष्यातले हे टर्निंग पॉईंट आहेत की जे काही ठिकाणी जे काय मिळालं त्याच्यानं ते बदललं असं. तर त्या गोंदवल्यामध्ये त्या काळामध्ये दुष्काळ होता आणि 3 वर्ष एक थेंब पण पाऊस त्या गोंदवल्यात म्हणजे त्या परिसरात माण तालुका दुष्काळी तालुका त्यात पडलेला नव्हता. पाऊस पडलेला नव्हता. आणि टँकर चालू होते पाण्यासाठी. आणि गुरं छावणीत होती. सरकारने छावण्या काढल्या होत्या त्यात गुरं त्याने आणायचे. तर काही शेतकरी म्हणजे तिथे मी बघितलं ते छावणीला व्हिजिट केल्यावर तिथे 1-2 असे गरीब शेतकरी बसून होते. तर एका म्हाताऱ्याला म्हटलं तर ह्याची चौकशी करावी. म्हटलं बाबा कुठले काय गाव वगैरे का आले ते. तर माझे 4 गुरं इथे छावणीत आहेत. तर काय असेल का बैलजोडी होती. तर म्हटलं काय असेल त्या बैलजोडीची किंमत. तर म्हणे नाही म्हटलं तर 40-50 हजार रुपये आहे त्या काळची. इतकी चांगली आहे. एक म्हैस आहे अमुक आहे असं सांगितलं. तर म्हटलं तुम्ही आता दुष्काळ आहे तर तुम्ही जगता कसे. तर म्हणाले टँकरने जे पाणी येतं त्या पाण्याने थोडंसं हे करतो, थोडं बचत करतो आणि त्या पाण्यावर थोडी भाजीपाला वगैरे करून तो विकतो. थोडं ज्वारीचं वगैरे पीक येतं आणि आमचं चाललं आहे. गुरांना मात्र सरकार छावणी काढले म्हणून गुरं जगलेली आहेत. असं वातावरण बघितल्यानंतर मी काय बरं एस टीने जाणं, गाडी बिडी नव्हतीच. एस टीने येताना विचार करतो अरे त्यांच्याकडे दुष्काळ आहे, 3 वर्ष डोळ्याला पाणी नाही लावला पाणी आणि तरी ती माणसं जगतायत, गुरं जगतायत. आणि आमच्या कोकणामध्ये बारमाही म्हणजे भरपूर पाऊस आहे. आपल्या कोकणात दुष्काळ नाही, भरपूर पाऊस आहे आणि बारमाही पाणी आहे. जर कुठल्याही रस्त्याने तुम्ही गेलात तर कोकणामध्ये दर 10 किलोमीटर बारमाही पाणी आहे. आणि असे असताना आपल्याकडे गरिबी आहे. तर त्याच्यासाठी काहीतरी काम करायला पाहिजे. असं ते विचार करता करता म्हणजे काय काम करायचं. तर काय नाही, हापूसच्या आंब्याला भाव आहे, फळझाडांना भाव आहे. आपण हापूस आंबा लावण्याचा प्रचार करू. तर फळबाग योजना जी आली ती माझ्या प्रयत्नाने आलेली आहे. तर त्याचं कारण असं झालं की एक दिवशी मी ठरवलं, म्हटलं तिथपर्यंत माझी कमिटी बदलली होती शासनाची, रोजगार हमी आली होती. तर ते रोजगार हमी पुण्याचं मीटिंग झाल्यानंतर सेक्रेटरीला जवळ घेतलं आणि म्हटलं मला थोडी समजून सांगावं. त्याचं कारण असं होतं की तेव्हा संबंध महाराष्ट्रामध्ये 35 कोटी रुपये म्हणजे त्या कोटी म्हणजे 35 कोटी रुपये रोजगार हमीवर खर्च झाले होते. आणि सगळ्या कोकणातल्या 4ही जिल्ह्यांमध्ये ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा सगळ्या जिल्ह्यामध्ये फक्त 2.5 कोटी रुपये खर्च झाले. तर मी ते सेक्रेटरीला विचारलं हे काय. ते म्हणाले आपल्या रोजगार हमीचं ध्येय काय आहे की मागेल त्याला काम,
द्यायचं आपण सरकारने आणि काम दिल्याबद्दल पैसे द्यायचे. तुमची लोक काम नाही करत. हां, किंवा त्यांना ते झेपत नाही. कारण खड्डा खाण्याला सांगितलं तर खड्डा तेवढ्या याच्यात व्हायचा नाही. म्हणजे एक खड्डा खाण्याला समजा 5 रुपये लागत असतील तर आमचा माणूस जेमतेम 2 रुपयाचा खड्डा खाणायचा. तर ते माझ्या लक्षात आलं. तर म्हटलं बरं. मग मी मुंबईला अधिवेशनाला गेल्यावर म्हटलं ना आज मुख्यमंत्र्यांना भेटायचं म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो. तेव्हा मुख्यमंत्र्यांची भेट अपॉइंटमेंटशिवाय व्हायची नाही आणि शरद पवार मुख्यमंत्री आणि शिस्तबद्ध. तर मी त्यांच्या सेक्रेटरीला भेटलो. ते म्हणलं साहेब येणार नाहीत, साहेब कुठेतरी मिटिंगमध्ये आहेत आणि तुम्हाला अपॉइंटमेंट देतो असं त्यांनी सांगितलं. मला अपॉइंटमेंट त्यांनी दिली आणि असं मी निघणार एवढ्यामध्ये फोन आला. शरदराव सभागृहामध्ये आले होते, त्यांचा तिकडला कार्यक्रम रद्द झाला होता आणि मला त्यांनी असं खूणच केली, बसा बसा बसा. आणि ते त्यांच्याशी बोलले आणि म्हणाले साहेब आत आलेत, आता तुमचं विचारून येतो, आजच अपॉइंटमेंट जाल ना तर जाईल. आणि त्याप्रमाणे ते गेले. साहेबांशी काय कामाचं हे नोंद केले आणि त्यांनी म्हटलं ते मोकळ डॉक्टर बाहेर बसलेले आहेत, त्यांना तुमची अपॉइंटमेंट पाहिजे, पाठवा मला. हां, त्यामुळे मला लगेच अपॉइंटमेंट मिळाली. आणि त्यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या समोर बसता यायचं नाही, उभं राहायचं. हां, त्याप्रमाणे मी गेलो, उभं राहिलो, काय काम आहे. हां सर, तर म्हटलं साहेब ते मी रोजगार हमी कमिटीमध्ये आहे आणि शासनाचे 3500 नाही 350 कोटी रुपये खर्च झालेले आहेत आणि आमच्या कोकणात फक्त 2.5 कोटी खर्च झालेत. तर ही तफावत आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला भेटायला आलो आहे. तुमची लोकं काम नाही करत, साहेब माझ्या अंगावर आले, ते काय करणार वगैरे वगैरे. नाही म्हणत, मी गेल्या 6 महिने तुमची काही भाषणं सभागृहातली ऐकलीत आणि त्याच्यामध्ये 1-2दा तुम्ही असं म्हटलं की ही रोजगार हमी जी आहे त्या रोजगार हमीचे पैसे चांगल्या कामाकडे खर्च झाले, विकासाच्या कामाकडे, तर जास्त सरकारचा शासनाचा आपला फायदा होईल असं तुम्ही म्हणता, म्हणून मी आलो आहे. काय तुमच्या डोक्यात आहे. तर म्हटलं आमच्याकडे आम्ही आंबा लावतो किंवा काजू लावतो तर तो आम्ही कर्ज घेऊन लावतो. तर ते आणि कोकणातली माणसं कर्ज घ्यायला तयार नसतात, त्यामुळे फार लागवड होत नाही. तर रोजगार हमीशी त्याला जोडावं काय असं मला अशी माझी विनंती आहे, म्हणून मी आलो आहे. बसा. हां, मला बसायला सांगितलं तेव्हा. मी 10 मिनटं उभा होतो, बसा. आणि मला मग त्याने काही प्रश्न विचारले आणि लगेच माझ्यासमोर सेक्रेटरीला फोन केला आणि म्हणाले अशी रोजगार हमीची एक मिटिंग घ्या, कन्सर्न मंत्री सगळे अधिकारी आणि मी मुख्यमंत्री, मी येणार आहे त्या मिटिंगला आणि डॉक्टर मोकल नावाचे एक आमदार आहेत सभागृहात, त्यांना स्पेशल इन्व्हायटी म्हणून बोलवा. हां, साहेबांनी मला तेवढं हे केलं आणि मग झालं. मला म्हणाले डॉक्टर तुम्ही आता विद्यापीठात जा किंवा अधिक तुम्हाला कोण काय शिकवणार असेल त्याच्याकडे जा, आम्ही तुम्हाला खूप प्रश्न विचारणार आहोत आणि त्या प्रश्नाची तुम्हाला उत्तरं देता आली पाहिजे शासकीय लेवलला. तर तेव्हा एक 6 महिन्याच्या अनुभवाने बरंचसं मला समजायला लागलं होतं, थोडंसं बरंचसं नाही. आणि मग मी विद्यापीठात आलो, काही चांगले ओळखीचे आमदार आहेत त्यांना भेटलो, अशांकडनं माहिती घेऊन ते 3 मिटिंग झाल्या. मग स्वतः शरदराव त्या मिटिंगला हजर आणि सगळं. आणि मग त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की प्रत्येक तालुक्यातली 5 गावं घ्यायची. हां, आणि त्या गावामध्ये ही योजना राबवायची आणि त्याचे काय रिपोर्ट येतील त्याच्यावर मग बाकीचं पुढे ठरवायचं. आणि त्याप्रमाणे तेव्हा झालं. माझ्या दापोली तालुक्यातली एक 5 गावं, इथे करंजाणी म्हणून गाव आहे, त्या करंजाणीच्या आजूबाजूची 5 गावं मी सुचवली, ती त्यांनी घेतली. आणि ते आटपलं. मी आलो तिथे करंजाणीलाच एक चांगले कार्यक्रम नावाचे वयस्कर ग्रस्त माजी सभापती, त्यांच्याकडे गेलो. म्हटलं ते काय. हां, तर ते काय डॉक्टर काय काम काढून राहतो. असं असं काम आहे, तुमचं वजन आहे या इकडे, तर तुम्ही ही 5 गावं या योजनेखाली थोडी हे घे. मी येईनच म्हटलं, तुम्ही पाहिजे मला. मग त्याप्रमाणे ते झालं आणि आमचेच नाही सगळे महाराष्ट्रातले रिपोर्ट चांगले गेले. आणि मग शरदरावनी तेव्हा पहिल्या ती पायलट योजना होती, तर त्याच्यामध्ये अर्ध त्या व्यक्तीचे पैसे म्हणजे लाभार्थी कोण असेल त्याचे आणि अर्धे सरकारचे असं होतं.
आमच्या लोकांनी पैसेच नाही घेतले. अच्छा. त्याला सरकारकडनं आले त्याच्यातच काम केलं बरं. आणि त्याच्यामुळे ते रिपोर्ट चांगल्या गेल्यामुळे मग साहेबांनी ते 100% अनुदान केलं. रोजगार हमीचा पैसे 100% देऊ आणि ते त्याच्यातून तुम्ही हे काजू आणि आंबा लावायचं आहे आणि कोकणातले मग नारळ सुपारी असं सगळं. सुपारी नव्हती त्यात, नारळ होता. पण साहेब हुशार, घाटावरची माणसं हुशार, योजना राबवण्यात फार हुशार. शरदरावांचं तर बोलायलाच नको. त्यांनी काय केलं, ही जी रोजगार हमी योजना आणली, फळबाग योजना, ती फळबाग रोजगार हमीतून फळबाग लागवड योजना, तर तिच्यामध्ये मग घाटावर होणारी पण फळं टाकली. बरं. म्हणजे द्राक्ष टाकलं, मोसंबी टाकलं, आंबे टाकले, असं सगळं टाकलं आणि त्याच्यामुळे परत पैसे जास्तच घाटावर खर्च झाले. पण एक रोजगार हमीतून मार्ग मिळाला आणि त्याच्यामुळे इकडे लागवड झाली. हजारो हेक्टरमध्ये लागवड झाली आणि त्याच्यामुळे लोकांना 4 पैसे मिळाले. तर कोकणामध्ये मला याच्यातून का सुचवायचं आहे की कोकणामध्ये जो माणूस लोकप्रतिनिधी होईल, विधिमंडळात निवडून जाईल, त्याच्यासमोर योजना पाहिजे, त्याचा अभ्यास पाहिजे आणि योजना पाहिजे. आणि त्या योजनेतून 4 पैसे विकासाचा माझा एका वाक्यात सांगतो मी विकास, की विकास म्हणजे काय, गावाचा विकास म्हणजे तर गावात पैसे आले पाहिजे. तर गावात पैसे आले म्हणजे गावाचा विकास होईल. तर त्याचा तो प्रतिनिधी हुशार पाहिजे, अभ्यासू पाहिजे आणि त्याला हे बाजूच्या. आणि मला हे सगळं पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांनी शिकवलं, थोडक्यामध्ये त्यांनी शिकवलं आणि म्हणून हे राबलं आणि मी ते राबवलं व्यवस्थित. तुम्हाला प्रश्न विचारायचा म्हणजे तुम्ही जे काही रोरो सर्व्हिसेस केले त्याच्यावर येतो ना. त्याचं काय झालं की हे सगळं झालं, 90ला आमदारकी संपली. आणि माझी म्हणजे अभ्यास आणि सगळं चांगलं असल्यामुळे 85 ते 90 या 5 वर्षात मी अनेक कमिट्यांवर काम केलं. साहेबांनी नवीन शरदरावांनी कुठली कमिटी स्थापन केली की मी त्याच्यात असायचंच. तर त्याच्यामुळे मला 5 वर्ष पुढे राजकारण म्हणजे जाणं येणं आणि सगळं होतं. आणि हे जरी झालं तरी मला एक दुःख असं होतं, जेव्हा आपण सामान्यतः आपण जेव्हा काही विचार करत बसतो की आपण काय केलं असा जेव्हा अभ्यास असतो, तेव्हा आपण या मतदारसंघासाठी काही नाही केलं असं साधारणतः मला वाटायला लागलं. आणि एक काम मी त्या काळात चांगलं केलं ते म्हणजे असं की आपलं हे कोकण कृषी विद्यापीठ आहे, मी त्याचा EC मेंबर होतो आणि तिथे कोकणातली मुलं ॲडमिशन घ्यायची नाही. बाहेरची मुलं यायची आणि मग मी ती सगळी मागच्या 10 वर्षाची आकडेवारी गोळा केली, सभागृहात वेळ मिळवला आणि सभागृहामध्ये भाषण केलं. त्या भाषणामध्ये ही सगळी माहिती दिली की हे एवढं मोठं विद्यापीठ आहे, करोडो रुपयाच्यावर खर्च झालेत, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तिथे चांगलं आहे, पण कोकणातलीच मुलं तिथे येत नाही आणि त्याच्यामुळे मग हे कसं होणार, ॲग्रिकल्चरचा विकास कसा होणार. आणि त्याच्यामुळे मग कोकणातल्या आमदारांना सांगितलं की बाबा असं मी एक अशासकीय ठराव आणतो आहे, तर त्याचा अभ्यास आणि त्याच्यावर बोलायला तुम्ही या. एक फक्त नातू म्हणून जे होते डॉक्टर गुहागरचे ते फक्त आले होते, बाकी कोणी आमदार आले नाही. पण मी जिथे बसायचो तर माझा बेंचमेट होते हे फलटणचे आमदार होते. नाव सांगतो, तर फलटणचे आमदार होते. तर ते सगळं ते ऐकल्यावर ते बोलले. आणि ते बोलले म्हणजे त्यांचा आवाज मोठा होता, माईक बीक लागायचा नाही. आणि ते म्हणाले, अहो मग हे विद्यापीठ बंद करा की, हे विद्यापीठ कशाला हवं आहे. याला करोडो रुपये जर विद्यापीठ सरकारचे त्याच्यावर खर्च होत असतील आणि मुलांना फायदा होत नसेल तर काय उपयोगाचं आहे. असं ते सगळं झालं. चिमणराव कदम त्या आमदारांचं नाव. त्याच्यामुळे ते मोठा माणूस. आणि ते झाल्यामुळे मग शासनाने आपल्या महाराष्ट्रात 4 विद्यापीठं, तर 4 विद्यापीठामध्ये प्रत्येक विद्यापीठाला कार्यक्षेत्र ठरवलं आणि कार्यक्षेत्रातल्या मुलांना 70% ॲडमिशन राखीव आणि बाहेरच्या मुलांना 30% असं केलं. आता ते सगळं चालू आहे. त्याच्यामुळे आपली मुलं इथली
सगळ्या म्हणजे ॲग्रिकल्चर म्हणा, हॉर्टिकल्चर म्हणा, डेअरी म्हणा, याच्यामध्ये पुढे आली. आता ती पुढे स्वतःचा उद्योगधंदा करून पुढे आलेली नाहीत. हां, मग डेअरिंग नाही, कर्ज घेण्याची हे नाही असं. त्याच्यामुळे त्याचे वेगवेगळे कारणं आहेत. पण ते एक चांगलं काम मी त्या काळामध्ये केलं. तुम्ही काहीतरी एक मला प्रश्न, मी बोटींवर कसा आलो. आता त्याचं काय झालं, मी माझा दवाखाना पहिला दाभोळला होता आणि खाडी किनारी होता आणि तिथे रात्रीचे लोक व्हिजिटला न्यायला म्हणजे होडी काढूनच यायचे. हां, आणि त्यांच्या होडीने जायचो, व्हिजिट पुरी करून मी यायचो. आणि 1000 रुपये भाडं दिलं त्या काळचं तरी होडी मिळायची नाही. हां, असा त्रास असायचा. तर ते एक डोक्यात होतं. आणि मी 76मध्ये फिरायला म्हणून गोव्यात गेलो होतो. मी फॅमिली असं सगळं फिरायला गेलो होतो. आणि हे करताना तिथे लक्षात आलं की तिथे पूल नव्हते, म्हणजे मांडवी पूल नव्हता. हां, तर पूल नव्हते. आणि तिथे या फेरीबोटी होत्या की ज्याच्यातून पॅसेंजर आणि वाहनं दोन्ही जात होती. म्हणजे त्याचं गणित असं की जिथे पूल नाही तिथे फेरीबोट होती. हां, आणि ती सरकारची होती, आजही सरकारच्या आहेत. हां, आणि अगदी 1-1 किलोमीटरच्या अंतराने आहेत. म्हणजे कुठल्याही गावातल्या माणसाला असं तिथून फेरीपर्यंत जायचं, मग तिकडून असं यायचं असं नाही. त्याच्या गावातनं फेरी आणि ती फुकट. तर ते सगळं मी हे केलं. नंतर परत 2-3दा व्हिजिट केली. फेरीबोट कशी असते, तिला काय काय लागतं, स्टाफ काय लागतो, हे धक्क्याला लागायला उतार कसा लागतो, याचा सगळ्याचा अभ्यास केला. आणि मग मेरीटाईम बोर्डात गेलो. आणि त्यावेळेला सुदैवाने पोयनाडच्या म्हणजे अलिबागच्या मीनाक्षीताई पाटील मंत्री होत्या. त्या माझ्या भाच्या नात्याने. त्यामुळे मामा काय रे कशाला आलाय, तेवढं असं असं काय नाही. ते काय काय ते निवेदन दिलं. त्यांनी त्याच्यावर रिमार्क मारला. 5व्या दिवशी परवानगी आली. हां, आणि ते त्यांचा अधिकारी घेऊन आला, मला ऑफिसला जायला लागलं नाही. आणि मग यायला गेलो गोव्यात. एक 5-6 कारखाने बोट बांधणारे बघितले. त्यातला एक सावंत नावाचा माणूस मला थोडा आवडला. तर त्यांना म्हटलं बाबा असं असं आहे, मला काय त्यातलं माहिती नाही. मी मुद्दाम सांगितलं मला काय आहे माहिती नाही. तर जिथे जे आम्ही बोट सुरू करणार आहे दाभोळला तिथे आपण यावं आणि आम्हाला सांगावं. हां, तर मार्गदर्शन करा. तर ते आले. त्याने येताना एक मरीन इंजिनियर घेऊन आले. आणि मग त्याने चांगल्या काही सूचना केल्या. त्याच्यातली एक चांगली सूचना अशी की तुम्ही 1 इंजिनची बोट बांधू नका, 2 इंजिनची बांधा. तर का हो, तर म्हणे 1 इंजिन बंद पडलं की समुद्रात जाल, आणणार कोण. हां, त्यामुळे पॅसेंजर असतात का परत बोटीमध्ये. आणि मग अशा त्याने सूचना ऐकल्या. इथे आले, ते जेवले वले आणि निघून गेले. ते चांगल्या घराण्यातले होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल मला एक वाक्य सांगणं भाग आहे की ते इथं आले गेले. तर त्यांचं कसं होतं की बोट आची ऑर्डर दिली की 5 वेळा पैसे द्यायला लागायचे. बुकिंगला पैसे असे 5 वेळा शेवटपर्यंत पैसे द्यायला. मी तिथे गेलो, एकदा बुकिंगचे पैसे घेऊन गेलो होते. ते त्यांनी घेतले आणि म्हणाले आता डॉक्टर पैसे घेऊन येऊ नका. तर का हो, तर मला बोट बांधून पाहिजे होती ना. म्हटलं यांनी बोट नाही बांधून दिली मग. हां, ते म्हणे नाही नाही नाही, मी बोट तुम्हाला बांधून देणारच. पण काय आहे की तुम्ही आणणार पैसे ना, ते बँकेचं कर्ज आणणार. हां, त्या कर्जाची एक गोष्ट आहे छोटीशी, ती पण सांगतो. तर ते कर्ज म्हणजे तुमचं व्याज सुरू होईल. तर मला नाही त्या व्याज काही गरज नाही, तुम्ही शेवटी बोट नेताना मला पैसे द्या. त्याप्रमाणे त्यांनी दिले. आजही ते नातं टिकून आहे. मी त्यांच्याकडे आत्तापर्यंत 12 बोटी बांधल्या. 12 बोटी आहे. पहिली बोट बांधली तेव्हा ती 80 लाखाची होती. आता बोटीत पॅसेंजर गाड्यांची संख्या वाढल्यामुळे आम्हाला मोठी बोट बांधायला लागते, 40 गाड्यांची लागते. तर तिची आता 3 कोटीमध्ये किंमत आहे. आणि कुठे कुठे आता म्हणजे सांगतो ना तर 3 कोटी रुपये किंमत आहे. तर त्यामुळे ते बोटी झाल्या. ती बोट जेव्हा हे मिळालं, परमिशन मिळालं, तेव्हा मी 4 बँकांकडे गेलो. हां, म्हणजे स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, अशा सगळ्यांकडे. 4ही जणांनी मला नाही सांगितलं तुम्हाला कर्ज देता येणार नाही. तर का हो, तेव्हा म्हणाले कर्ज देता येणार नाही. ते कारण म्हणजे खरं त्यांना माहिती नव्हतं प्रोजेक्ट काय. हां, म्हणजे बँकेच्या मॅनेजरला प्रोजेक्ट माहिती पाहिजे किंवा तो अभ्यासू पाहिजे. हां, माहितीच नव्हतं. त्यामुळे ते एक इंग्रजी वाक्य माझ्या अंगावर फेकायचे. हां, धिस इज नॉट वायबल. हां, की आम्ही घरी.
असं करता करता एक दिवशी एक माणूस दाभोळचा माझ्याकडे आला. अरे दाभोळला युनियन बँक आहे आणि त्याचे एक मॅनेजर जे आले आहेत ते चांगले आहेत, तर डॉक्टर तू त्या भेटा ना. मग त्यांना मी भेटल्यानंतर माझं ऐकलं आणि होय ते कोल्हापूरचे होते, तर की लावायचे ते बोलताना, होईल की. त्यामुळे मग मी गेलो अंगावर, होईल की काय, तुम्हाला मोकळं डॉक्टर काय माहिती आहे, तर माहिती आहे ना माझे आमदार काय. तर म्हटलं नको, तुम्ही मोकळा वेळ द्या, मी आत्ता सध्या काय काय करतो आहे ते दाखवतो आणि मग तुम्हाची खात्री झाली की तुम्ही तुमचं कर्ज कोण देणार आहे. त्यामुळे डिव्हिजन मॅनेजर कोल्हापूर. तर म्हटलं मग त्यांना तुम्ही लिहायचं आणि त्यांनी बोलवलं तर मी जायचं. मग त्याने एक बुधवार दिलं, त्यांना इथे आणलं, कॉलेज दाखवलं. मी तेव्हा डिपार्टमेंटल स्टोअर चालवायचो, ते दाखवलं, बाग दाखवली सगळी आणि सगळे त्यांनी बघितलं, काही प्रश्न विचारले, नोंदी घेतल्या आणि गेले. आणि त्यांनी त्यांच्या डिचोले नावाचे एक अधिकारी होते, त्यांना कळवलं, त्यांचा फोन आला, त्यांच्याकडे गेलो. त्यांनी 20 मिनटं इंटरव्ह्यू घेतली आणि मग 20 मिनटांनी सांगितलं दिलं कर्ज तुम्हाला. तर ते त्या काळामध्ये 80 लाखाची बोट होती, 60 लाख कर्ज होतं आणि ते पण मोठं होतं 22 वर्षापूर्वी. त्याच्यामुळे मी अनाहूतपणे त्यांना विचारलं, साहेब खरंच कर्ज दिलं. तर म्हणाले अरे मी इथे कोट्यावधी रुपये कर्ज देतो. तर हे काही नाही म्हणाले, करा बोट सुरू करा. आणि असं झालं. बोट त्यांनी पत्र दिलं, मी ते गोव्याला नेलं, त्या सावंतांना दाखवलं, बोट काम सुरू झालं. बोट येणार ठरलं, उद्घाटन ठरलं. मंत्री घेऊन आलो, एक मंत्र्यांनी उद्घाटन केलं. तेव्हा मी त्या डिचोले आणि ते पवार या दोघांकडे गेलो, मॅनेजरकडे. तुम्ही मला कर्ज का दिलं ते सांगा, मला लोकांना सांगायचं आहे. तर ते डिचोले काय म्हणाले की मी जेव्हा तुमच्याकडल्या युनियन बँकेच्या तुमच्याकडे 3 शाखा आहेत दापोली तालुक्यामध्ये, एक कोलथरला आहे, एक हरणेला आहे आणि दाभोळला आहे. तर त्या 3 शाखा तपासायला आलो, शेवटची शाखा दाभोळ तपासतो तेव्हा संध्याकाळ झालेली असते आणि मला 4थी शाखा पालशेल तालुका गुहागर इथे बघायची असते. तर मध्ये का दाभोळची खाडी आहे, मला जाता येत नाही. मग मी निघून चिपळूणला जायचो, चांगल्या हॉटेलमध्ये राहायचो, दुसऱ्या अशी पालशेची पुरे करून जायचो. तर माझा 1 दिवस फुकट जात होता. मग आता मी एवढा मॅनेजर, त्याचे 1 दिवस फुकट जाणे हे बरोबर नाही. आणि म्हणून मी माझ्या लक्षात आलं की तुमच्या योजनेत माझा 1 दिवस वाचेल आणि म्हणून तुम्हाला कर्ज दिलं. नंतर दाभोळला आलो. दाभोळला ते यांना विचारलं, पवारांना. म्हटलं पवार साहेब कर्ज का दिलं. तर म्हणाले कर्ज का दिलं, पवार नाही त्यांना, चव्हाणांना. तुम्हाला कर्ज का दिलं सांगू का. ते पालशेचे मॅनेजर आहेत ना, त्याचे माझे मित्र आहेत आणि लॉन्चमध्ये 2 व्हीलर टाकून मी त्यांच्याकडे जायचो. ती लॉन्च हालायची. मग मला भीती वाटायची की ती पडली पाण्यात, तर पडली नाही कधी पण पडली मग, आणि म्हणून तुम्हाला कर्ज दिलं. आणि त्याच्यामुळे ती बोट सुरू झाली व्यवस्थित. आम्ही आणि शासनाकडे पैशाची म्हणजे काय रेट वगैरे वाढीव पाहिजे असले तर मग मागणी करायला लागते, त्यांना वाटेल तेव्हा देतात. परवानगी ते देतात, बाकी काय फारशा सुविधा देत नाहीत आणि आम्ही फारशा मागत पण नाही. मी डिझेलमध्ये काय हे द्या, कन्सेशन वगैरे मागत नाही. परवाचीच एक गोष्ट सांगतो. परवा मेरीटाईम बोर्डाचे जनरल मॅनेजर आले होते दाभोळला. त्याने हा सगळा बघितल्यावर मला पहिला प्रश्न विचारायचे, मला भाडी सांगा काय ती. त्याने भाडी म्हणजे गाडीचं किती घेतो याचं सगळं दाखवलं. म्हणाले कमी आहेत, तुम्ही वाढून मागा, मी लगेच देतो. ते म्हटलं नाही साहेब, मग आम्ही वाढून नाही मागणार. मी तयार झालो ना, तुम्ही नाही म्हणता. तर म्हटलं नाही साहेब, त्याला कारण आहे की आत्ता जी भाडी आहेत त्या भाड्यापेक्षा जर भाडी वाढवली तर लोक रस्त्याने जातील, रस्ता आहे ना जायला. त्यांना ते परवडणार नाही. त्यामुळे आमचं ठीक आहे. तेव्हा आम्ही अगदी असं दोघं म्हणजे मुलाला पण हीच ताकीद दिली आहे की आपलं नाव झालं पाहिजे. उद्या कोणी इतिहास लिहायचा म्हटलं या भागाचा, तर इथले फेरीबोट कोणी डॉक्टर चंद्रकांत मोकलनीच आणली. असं ते आपल्याला नावासाठी हा उद्योग करायचा आहे. आणि म्हणून मग आम्ही पॉईंट शोधून काढतो. कुठे कुठे साधारणतः गरज आहे तिथे जातो, 2 जण 2-4 वेळा जातो, सगळ्या लोकांशी बोलतो, माहिती काढतो. आणि आता सगळे पॉईंट मी मिळवलेले आहेत. आता आपले नवीन फेरी, आता 4 नवीन फेरी सुरू होणार आहेत. एक त्यातली एक झाली वसईला, दुसरी ठाण्याच्या बाजूला घोडबंदर आहे तिथे एक होणार,
त्याच्यानंतर रेवसकरंजा होईल, त्याच्यानंतर तुमची अजून एक फेरी आहे हे तुमचं विरारला होईल. त्यामुळे आता विरारची या 2 महिन्यात सुरू होईल आणि म्हणून सगळीकडचं व्यवस्थित चाललं आहे. मुलगा चांगलं बघतो. मला 2 मुलं, मुलगा एक मुलगी. मुलगा बघतो बोटींचं, मुलगी MD होमिओपॅथी आहे, कॉलेज बघते. सून हुशार आहे आणि चांगली आहे, ती कॉलेजमध्ये शिकवायला जाते आणि हॉस्पिटल बघते. तिघांना 3 कामं वाटून दिलेली आहेत. मी फक्त मी फक्त म्हणजे हे बघतो, बाग बघतो आणि नवीन नवीन पिकांची माहिती घेतो, ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मला एक फक्त हे करायचं मित्रांनो, मला एवढा आपल्याला संक्षिप्तपणे सरांनी आपल्याला जे त्यांच्याबद्दल सांगितलं त्याचं कारण असं आहे की 1968 साली जेव्हा सरांनी त्यांचा प्रवास सुरू केला ते आज 2024 म्हणजे त्यांची जर्नी एवढी मोठी आहे आणि त्यांनी एवढं आयुष्यामध्ये लोकांचं चांगलं केलेलं आहे की आज कुठेही तुम्ही जा आणि डॉक्टर मोकल, चंद्रकांत मोकल सरांचं तुम्ही घर कुठे आहे आणि मोकलबाग कुठे म्हटलं ना, तुम्हाला घरी आणून तुम्हाला सोडतील अशी त्यांची ख्याती आहे. म्हणून कित्येक वर्ष मी वाट बघत होतं की आज म्हणजे की ह्या व्यक्तीची कधी मुलाखत घेता येईल आणि ते निवांतपणे आज मला का घेता आली, बिकॉज एवढा मोठा पल्ला त्याने जो गाठलेला आहे आणि दापोलीचं जे त्यांनी म्हणतात ना अगदी फ्रॉम 0 टू ॲज वॉट इट इज टुडे हे मोकल सरांनी जे केलेलं आहे त्याच्याबद्दल मी म्हणतात ना अतिशय त्यांचे मी ऋणी आहे, कारण मी दापोलीमध्ये माझं येणं आहे, दापोली कनेक्ट आहे. आणि सर तुम्ही खरंच एक विजनरी आहात आणि वी आर सो प्राऊड ऑफ यू. आम्ही बरंच आता फक्त मोकलबागेत देखील आम्ही केव्हा तरी येऊ आणि संपूर्ण शूट करू. कोकणचा विकास हा हॉर्टिकल्चरमुळेच होऊ शकतो. आणि दुसरं आता जो आम्हाला म्हणजे कोकणचं जे निसर्ग सौंदर्य आहे आणि देवळं आणि सगळं आहे तर ते टुरिझम किंवा पर्यटनामुळे होऊ शकतो. आणि म्हणून कोकणामध्ये काही केलं ना 4 पैसे मिळू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे इतर महाराष्ट्रातल्या इतर प्रदेशाशी जर कोकणाचा आपण थोडा तुलनात्मक अभ्यास केला तर कोकण फार चांगलं आहे. आपल्याला कोकणाला काय झालं, नेतृत्व मिळालं नाही. नेतृत्व म्हणजे आता उदाहरणार्थ वसंतदादा किंवा शरदराव पवार अशी असंख्य माणसं की ज्यांनी घाटावर दूध धंदा उभारला महत्त्वाचा. आज घाट दूध म्हणजे घाटावरचे लोक दुधामुळे जगतात. साखर कारखाने जगत नाहीत. साखर कारखाने काढलेत, सूतगिरण्या काढल्या. जे करायचं ते सहकार्यानं करायचं असं ठरलं आणि आपल्याकडे सहकार रुजत नाही, अजिबात रुजत नाही. -0. 4 लोक एकत्र येत नाही, 4 लोक अभ्यास करत नाही की कशात आपण पुढे येऊ. तर आता मी 2 विषयावर अभ्यास माझा चालू आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप काम आहे आणि खूप चांगला नफा आहे. त्यातलं एक आहे ड्रॅगन फ्रूट, की ड्रॅगन फ्रूट हे आपल्या संबंध देशाला जेवढं लागतं त्यातलं 10%च आपल्या देशात तयार होते. 90% आपलं बाहेर नाही ते. तर त्याच्यामुळे त्याच्यात एक स्कोप चांगला आहे, भाव चांगला आहे. नारळ, सुपारी, आंबा, काजू याच्यापेक्षा हा भाव मिळतो. कसल्याही जमिनीत होतं. पाणी ओलावा टिकण्या इतकं लागतं, चिखल होण्या इतकं लागत नाही आणि फार खतं लागत नाही, रोगराई नाही, असं सुंदर पीक आहे. दुसरं एक सांगायचं म्हणजे यालाच सगळ्याला सेंद्रिय खत लागतं. म्हणून मी त्यातला एक विषय जो आहे की सेंद्रिय खतं 4 प्रकारचे. एक गाईचं शेण, गोमूत्र, नंतर कोंबड्यांची शीट आणि बकऱ्यांची लेंडी. मग त्यातल्या बकऱ्या आपण का सांभाळू नये आणि त्याच्यावर अभ्यास का करू नये म्हणून गेले वर्षभर मी बकऱ्या सांभाळतो. 10 मोठ्या बकऱ्या, 14 मोठ्या बकऱ्या आणि 10 पिल्लं अशी 24 घेऊन आलो. 1 वर्षच झालं आहे, 24ची 52 झालीत. आणि त्याच्यामध्ये बोर जातीचा, दक्षिण आफ्रिकेच्या बोर जातीचा बोकड आहे, त्याची सगळी प्रजाती. बोरच का तर बोरचं मटण चवदार असतं आणि बोर याची मादी नक्की 2 पिल्लं देते.
हा आहे दुसरा गुण. आणि तिसरा गुण त्यांचं वेट गेन आहे. वजन भराभर वाढतं खाणं फार न घालता. आणि म्हणून अशा तऱ्हेने जरी कोणाला त्याच्यावर अभ्यास करायचा असेल, काय माहिती पाहिजे असेल किंवा हॉर्टिकल्चरची माहिती पाहिजे असेल, कुठलं कशी बाग डेव्हलप कशी लावायची, किती कमी खर्चात मध्ये करता येईल, या सगळ्यासाठी आपण जर माझ्याकडे आलात तर मला आनंद होईल. आपल्याला माझ्याकडनं मार्गदर्शन नक्की मिळेल. आपण माझी मुलाखत घ्यायला मी आपला आभारी आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.